देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेल्यानंतरचं माझं पहिलं संसदेचं अधिवेशन. महाराष्ट्रात 18-19 वर्ष विधिमंडळात असताना वातावरण पाहिलं होतं आणि त्यावेळी आम्ही नेहमी चर्चा करायचो की संसद कसं शिस्तबद्ध चालतं तसं खरं आपलं महाराष्ट्र चाललं पाहिजे असं अनेक वेळा वाटायचं. पण आज इथे आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात 19% वेळ लोकसभेत काम झालं आणि 39% वेळ राज्यसभेत काम झालं, ते सुद्धा विरोधी पक्षाच्या वॉकआउटनंतर. मला कळत नाही की संसदेत येऊन चर्चा करायची असते का नुसतं बाहेर येऊन काहीतरी नौटंकी करायची असते. मग इतका वेळ जर संसदेचा वाया गेला, त्याच्यावर किती खर्च झाला, सामान्य माणसाच्या करातून तो आलेला पैसा असतो, ह्याला जबाबदार राहुल गांधी नक्की आहेत आणि त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल. आणि सभागृहात चर्चा न करता बाहेर नौटंकी करणं म्हणजे मला कळत नाही की ही संसद आहे का गल्लीबोळातल्या बाकीच्या ग्रामपंचायतीसारखं काम चाललं आहे. मी या सगळ्या नुकसानाचं लोकांसमोर भारतीय संसदेची जी परंपरा आहे, जी इंदिराजींच्या काळात होती, राजीवजींच्या काळात होती, ते सगळं राहुल गांधी पुसून निघायला चालले आहेत. दुर्दैव आहे. मी या अधिवेशनात काहीतरी वेगळं शिकायला मिळेल या अपेक्षेने आत पाऊल टाकलं होतं, पण भ्रमनिराश झाला आणि याला जबाबदार विरोधी पक्षच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.